सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्त्रियांच्या या अंगाला स्पर्श केला तर गरिबी नावाला सुद्धा राहणार नाही. महिलांनी सकाळी उठल्यानंतर काही कार्य करणे हे चांगले मानले जात नाही आणि जर कोणी स्त्री अशी कार्य करते तर त्याच्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता निवास करते. आज आपण सकाळी उठल्यानंतर स्त्री आणि पुरुष यांनी कोणती कामे केली पाहिजेत व कोणती नाही आणि स्त्रियांच्या शरीराचे कोणते अंग आहे हे पाहणे सर्वात मोठे शुभ मानले जाते. जर कोणत्याही स्त्रीच्या या अंगाला स्पर्श केला तर व्यक्तीची प्रगती झाल्याशिवाय कधीच राहत नाही. व्यक्तीची प्रगती ही होतच राहते. याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे आणि महिलांचा सन्मान केला पाहिजे असे नेहमीच सांगितले जाते, ऐकले जाते. हे आपण सर्वांनाच माहिती आहे. यासोबतच जो व्यक्ती महिलांच्या खऱ्या मनाने आदर, मान, सन्मान करत असतो त्याला जीवनातील सर्व सुख, सुविधा, शांती प्राप्त होत असते. यासोबतच स्त्रियांच्या एका वस्तूला, एका अंगाला स्पर्श केल्याने जीवनात अनेक आनंद मिळतात आणि जीवनात यश हे मिळतेच. आता आम्ही तुम्हाला ती वस्तू काय आहे, ते अंग कोणते आहे हे सांगणार आहोत. स्त्री आयुष्यात अनेक रूपात आपल्यासोबत राहते. स्त्री आई आहे, आजी आहे, बहीण आहे, पत्नी आहे. सोबतच ती मुलगी बनून सुद्धा पुरुषांच्या आयुष्यात आनंदाने येत असते. पुरुषांच्या आयुष्यात ती स्त्री आनंद आणते. पुरुषांचे अस्तित्व स्त्रीशिवाय शक्य नाही हे आपण सर्व जाणतो आणि प्रत्येक सुखदुःखात स्त्रीच पुरुषाला साथ देत असते. यासोबतच महिला सर्व वेदना अगदी आरामात सहन करत असतात आणि कधी तक्रारही करत नाहीत. ती कठीण प्रसंगांना घाबरत नाही आणि तिच्या मुलांवर चांगले संस्कारही करत असते. यासोबतच वंश पुढे नेणारी ही स्त्रीच असते. पण तुम्हाला माहिती आहे का, महिलांच्या पायात एक मोठे रहस्य लपलेले असते आणि त्यातून त्यांना पुण्य मिळत असते. स्त्रियांच्या चरण स्पर्शाने सर्व जन्माचे पुण्य प्राप्त होते आणि स्त्रियांच्या चरण स्पर्शाने मनुष्य सहज यश मिळवू शकतो. असे म्हणतात की महिलांच्या चरण स्पर्शाने आशीर्वाद मिळत असतात, ज्यामुळे जीवनातील निराशा संपते, जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे स्त्रियांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद नक्कीच घ्या, मग ती आई असो किंवा आणखीन कोणी. आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.